मॅडम सर या. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. बसा. थँक्यू सर. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. सर मी संभाजीनगरमध्ये दाभोलगाव या गावातून आलो आहे. माझी फॅमिली एवढी शेती करतात आणि मी माझं ग्रॅज्युएशन फर्ग्युसन कॉलेज पुण्यातून केलं BSc फिजिक्समध्ये. आणि सर आम्ही दरवर्षी नॉर्थ ईशान्येकडील राज्यामध्ये सायन्स अवेअरनेस आणि नॅशनल इंटिग्रेशनचं कॅम्पेन करतो. हा माझा हॉबी. ओके. नॉर्थ ईस्टमध्ये टोटल किती राज्यांचा समावेश होतो बरं? सर 7 सिस्टर आणि 1 ब्रदर, म्हणजे टोटल 8 स्टेट आहेत. हॉर्नबिल फेस्टिवल कुठं साजरा होतो सांगा? नागालँड सर. बरं, काय असतं बरं हॉर्नबिल फेस्टिवल म्हणजे? सर डिटेलमध्ये माहित नाही, पण ट्रायबल कम्युनिटी एकत्र येतात आणि त्यांचा फेस्टिवल असतो. हॉर्नबिल काय बरं? आय थिंक तो प्राणी आहे की पक्षी आहे बरं? नाही सांगता सर मला. बरं, आता तुम्ही औरंगाबादवरून आलेला आहे बरोबर? म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगर बरोबर. मूळ जे आहे अहमदनगरच्या पण नावाचं जे आहे नामांतराचा आता विषय सुरू आहे. तुम्हाला वाटतं का अहमदनगरचं जे आहे नामांतरण झालं पाहिजे? सर माझं वैयक्तिक मत आहे की नावं चेंज करण्यापेक्षा आपण त्या भागाचा विकास केला पाहिजे. भरपूर सारे विषय, आरोग्य, शिक्षण, महिलांचे काही विषय, त्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. बरं, मग आता छत्रपती संभाजीनगर जे आहे त्याच्या आजूबाजूची जी पर्यटन स्थळं आहे बघा, ती कुठली कुठली आहेत बघा? सर तिथं जगामधले 2 वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, अजंठा आणि एलोरा. त्याबरोबर बीबी का मकबरा आहे, पवनचक्की आहे, पुन्हा गवताळा अभयारण्य आहे पुढं. ओके. सो अजिंठ्याला आता वेरूळला आता मधल्या काळामध्ये जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खूप महत्वाच्या व्यक्तींनी भेट दिली होती, तुम्हाला माहित आहे रिसेंटली? सॉरी सर, मला माहित नाही त्याबद्दल. बर, पोलीस प्रशासनासमोरच्या समस्या सांगू शकाल? हो सर, पोलीस खूप सारे चॅलेंजेस फेस करताय. एक तर कामाचा जास्त व्याप आहे त्यांच्याकडं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय की आज रोजी नवीन टेक्नॉलॉजी बदलते आणि गुन्ह्यांचं स्वरूप पण बदलते. तर जे सायबर क्राईम आपण म्हणतो किंवा ऑनलाईन क्राईम्स म्हणतो, की त्या पद्धतीनं लॉज किंवा त्या पद्धतीनं ट्रेनिंग ची सुद्धा गरज आहे पोलिसांना. त्याच्याबरोबर आता विषय चालू आहे की पोलिसांच्या अकोमोडेशनचा. भरपूर साऱ्या लोकांना त्यांच्या फॅमिलींना व्यवस्थित घरे पण नाही आणि इत्यादी विषय. तुम्ही आता उल्लेख केला की गुन्ह्यांचं स्वरूप बदलत आहे. गुन्ह्यांचं स्वरूप जे बदलत आहे तर ते लक्षात घेता PSI या पदासाठी आपण ज्या वेळेस एक्झाम घेतो, तुमचं जे फिजिकल आहे ते फिजिकल जे आहे 100 गुणांसाठी ठेवून ते गुण मेरिटमध्ये मोजणं अपेक्षित आहे, किंवा आता येणाऱ्या काळामध्ये जे क्वालिफाईंग केलेलं आहे फिजिकल, तर ते तसं क्वालिफाईंगच असलं पाहिजे. काय मत आहे बरं तुमचं? सर मला असं वाटतं की PSIचं जेव्हा जॉब प्रोफाईल बघितलं तर ते ग्राउंडवरती काम करावं लागतं. कित्येक वेळा गुन्हेगारांचा पाठलाग सुद्धा करावा लागतो. अशा वेळेला फिजिकल स्ट्रॉंगनेस किंवा फिजिकली मजबूत असणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तो फिजिकल जो मार्क्स पकडतात 100 मार्क्स, ते मार्क्स पकडायला पाहिजे. बरं, तुम्ही सेक्स्टॉर्शन ही टर्म ऐकली का बरं? हो सर, ऐकली. काय असतं बरं सेक्स्टॉर्शन? त्याच्यामध्ये जे ऑनलाईन मीडियाज आहे, फेसबुक, व्हॉट्सॲप, टेलिग्राम या थ्रू कॉन्टॅक्ट केला जातो. एखादा मुलगा किंवा मुलगी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते, फॅमिलिअरिटी वाढवते आणि नंतर व्हिडिओ चॅटिंग केली जाते. त्याच्यामध्ये तुमचे काही नग्न अवस्थेमध्ये शूट केले जातात व्हिडिओ. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ब्लॅकमेल केलं जातं. हे कुठून सुरू झालं? सर आत्ताच पाठीमागं मुंबई पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केली होती. राजस्थानमध्ये एक गाव आहे, मला माहित नाही एक्झॅक्ट. त्या गावामध्ये पूर्णपणे ते लोक त्याच कामामध्ये व्यस्त असतात की संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन चालवतं आणि पैसे कमवतं, असं उघडीक चालवतं. मग अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या आजकाल ज्या आहे घातक आहे समाजासाठी, तर याच्यापासून जे आहे आपण दूर राहणं किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते सॉर्ट आउट करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे बरं? सगळ्यात महत्त्वाचं सर, जे आपले कॉलेजेस आहे, शाळा आहे, त्याचा अवेअरनेस कॅम्पेन राबवणं खूप गरजेचं आहे. कारण ही तरुण पिढी आहे, मुलं आहेत की काही क्षणाच्या गोष्टीसाठी ते वाहवत जातात आणि कॉन्टॅक्ट करतात. पहिली गोष्ट की सायबर सिक्युरिटी विषयी लोकांमध्ये अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. शासन पण करतं, पोलीस किंवा वेगवेगळे प्रशासन, सामाजिक सेवा किंवा वेगवेगळे NGOs आहेत, त्यांना सोबत घेऊन आपण अवेअरनेस कॅम्पेन वाढवू शकतो. किंवा YouTube, Facebook सारख्या मीडियाचा आपण उपयोग करून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याच्याबरोबर आपले जे डिव्हायसेस आहेत, तर सायबर सेफ्टीसाठी अँटीव्हायरस म्हणा किंवा इतर काही असतील त्यावर सुद्धा काम केलं पाहिजे. बरं,
तुम्ही वैजापूर तालुक्यातून आलेले आहात. गावाचं नाव काय? अव्वलगाव. अव्वलगाव. हो ना. का बरं असं काय स्पेसिफिक नाव आहे? अव्वलचा अर्थ काय होतो? अव्वल म्हणजे सगळ्यात अगोदर. टॉप. हो. बरं, असं नाव का पडलं? त्याचा इतिहास माहित नाही मॅडम, पण आता अव्वलगाव हे नाव आहे गावाचं. तुमचं मग गावापासून जे सगळ्यात जवळचं पोलीस स्टेशन आहे ते कुठे आहे? विरगाव पोलीस स्टेशन. किती किलोमीटर अंतरावर आहे? ते 17 किलोमीटर. 17 किलोमीटर. वैजापूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारचे गुन्हेगारी जास्त आहे असं वाटतं तुम्हाला? मॅडम, आमचा गोदावरी नदी 1-2 किलोमीटर गावापासून गोदावरी नदी वाहते. तर सगळ्यात महत्वाचा विषय प्रॉब्लेम तिथं आहे की तिथं वाळू माफिया खूप आहे जास्त. इलिगल सँड मायनिंग केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाणी वॉटर डिप्लेशन होतं किंवा पोल्युशन पण जास्त वाढतं, रस्त्यांची खराबी होते. त्याच्याबरोबर छोटे मोठे गुन्हे की जसे की हातभट्टी म्हणतो, इलिगल दारू विक्री म्हणतो किंवा काही ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात ड्रग विक्री पण चालते. गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? मला एक्झॅक्ट 1400 आय थिंक 63 किलोमीटर. तुम्ही सांगितलं की तुमच्या घरी शेतीची पार्श्वभूमी आहे. मग तुम्ही PSI कडे वळण्याचा निर्णय कसं काय घेतला? मॅडम, सुरुवातीला माझं आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न होतं. मी CDS एक्झाम दिली आहे आणि त्याच्या इंटरव्ह्यूज पण दिल्या, पण अनफॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन झालं नाही. म्हणून एक ऑप्शन बी म्हणून एक युनिफॉर्म जॉब कुठला आहे तर PSI. आणि मला मॅम, मी नॉर्थ ईस्ट सिस्टममध्ये काम केलं ग्रुपमध्ये, तर मला पब्लिकमध्ये किंवा इंटरॅक्शन मला करायला आवडते. लोकांबरोबर मला वाटतं मी चांगल्या पद्धतीने एंगेज होऊ शकतो, म्हणून मला PSI करायचं. तुमच्याकडे शेती किती आहे? मॅडम 14 एकर. 14 एकर आहे. सगळं कोण पाहतं? वडीलच? वडील आणि छोटा भाऊ आहे. बर. तुम्ही जाता का शेतामध्ये? म्हणजे गावाकडे गेलो तेव्हा जातो कधी मध्ये. शेतामधलं काम करायला येतं का तुम्हाला? जमतं. बर. तुम्ही फर्ग्युसन कॉलेजला होतात. हो. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली? 1885. 1885 ला. कोणी केली होती? बाळ गंगाधर टिळक, गोपाळ सागरकर, विष्णुदास चिपळूणकर हे लोकांनी केली होती. बर. तुम्ही ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये म्हणजे कॉलेजच्या हॉस्टेलला राहिला होतात की कुठे? बाहेर आम्ही काही वर्ष रूम घेऊन राहिलो आणि काही वर्ष PG मध्ये राहिलो. बरं. पुणे शहरामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे गुन्हेगारी जास्त आढळले? मॅडम, आता सरांनी सांगितलं की सेक्स्टॉर्शन सारखे ऑनलाईन क्राईम ते खूप वाढले आज रोजी, की इव्हन पुणे सिटीमध्ये पण बरोबर सारे गुन्हे रजिस्टर झाले. त्याच्याबरोबर आता रिसेंटली कोयता गँग न्यूजमध्ये होती की वेपन घेऊन लोकांमध्ये दहशत करण्याचं काम लोक करत आहेत. त्याच्याबरोबर खंडणीसारखे गुन्ह्यांचं पण प्रमाण भरपूर आहे मॅडम. बरं. फर्ग्युसन कॉलेजचं जे हॉस्टेल आहे तिथे सावरकरांचं एक रूम रिझर्व केलेली आहे. ती तिथे वास्तव्याला होते त्यांच्या कॉलेजच्या काळामध्ये. ती पाहिली आहे तुम्ही? हो, पाहिली मॅडम. ती वर्षातून फक्त एकाच दिवशी बघायला उघडी असते. कोणता दिवस असतो तो? मला सांगता नाही मॅडम. पुण्यामध्ये ट्रॅफिक पोलीस पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिले असतील. ट्रॅफिक पोलिसांचे तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतात? मॅडम, एक तर ट्रॅफिक विषय असा आहे की भरपूर सारे लोक ट्रॅफिक सिग्नल फॉलो करत नाहीत. त्याच्यानंतर भरपूर साऱ्या ट्रॅफिक पोलीसचे काय प्रॉब्लेम्स आहेत? पोलिसांचे जे बऱ्याच वेळा आपण पाहतो सिग्नलला उभे असतात, त्यांची ड्युटी बजावत असतात, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत? मॅडम, सेम जे रेग्युलर पोलीस फेस करतात की त्यांना पण लेंदी आवर्स आहे, ड्युटी कामाचे जास्त व्याप आहे आणि तासन तास उभं राहावं लागतं. म्हणजे मला तरी वाटतं की त्यांना ते तासन तास उभं राहावं लागतं. त्या दृष्टीने त्यांचं काय होऊ शकतं? त्यांच्या हेल्थवर काही परिणाम होऊ शकतो? डेफिनेटली मॅडम. जर तुम्हाला जर जास्त कालावधीमध्ये काम करावं लागत असेल तर ते फिजिकली अफेक्ट करावं. बरं. IPC काय आहे? इंडियन पिनल कोड. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? जे गुन्ह्यांचं स्वरूप दिलंय मॅडम आणि गुन्ह्यांना शिक्षा कुठली असली पाहिजे हे IPC म्हणजे. तुमची हॉबी कुठली बरं? ईशान्येकडे राज्यामध्ये जाऊन सायन्स अवेअरनेस आणि नॅशनल इंटिग्रेशनवर काम करतो. बरं. नॅशनल इंटिग्रेशनसाठी आपल्याकडे काही आहे का बरं, एक संस्थात्मक काही आराखडा वगैरे? क्लिअर माहित नाही, पण काही NGOज आहे भारतामधल्या, जसे पुण्यातली शासकीय स्तरावर. बरं. तुमच्यातल्या 2 नकारात्मक बाबी सांगा बरं. सर, पहिली गोष्ट अशी की मी फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये वीक आहे असं मला वाटतं. आणि सर, काही वेळा माझ्याकडनं स्वच्छतेकडे दुर्लक्ष पण. बरं. स्पीड ऑफ साऊंड किती असतं? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बरं. आणि तुम्ही मगाशी एका उत्तरामध्ये उल्लेख केला होता वर्ल्ड हेरिटेज साइट्सचा. कोण डिक्लेअर करतं ते? युनेस्को. बरं. स्पीड ऑफ लाईट काय असतं? आणि
स्पीड जी एखादी लाईट आपली किती डिस्टन्स ठराविक टाइम मध्ये किती किती डिस्टन्स असतो त्याचा स्पीड ऑफ लाईट? स्पीड ऑफ लाईट. बरं, तुमचीच निवड का करायची बरं? माझी निवड सर मला असं वाटतं की आमच्या कॅम्पेनवरनं आणि मी कमी रिसोर्सेस मध्ये मला मॅनेज करू शकतो, नवीन सिच्युएशन मध्ये इझिली अडॅप्ट करू शकतो. आणि माझं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी टीम मध्ये फर्ग्युसन मध्ये आम्ही भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटी टीम ऍक्टिव्हिटी NSS मध्ये पण काम केलंय. तर मला वाटतं की मी टीम मध्ये लोकांबरोबर चांगलं काम करू शकतो. ओके, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.